जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुर्। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार, माझे नाव सौम्या अमोल अलबते। आज आपण स्वामी शारदानंद यांची जन्मतिथी श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था इंदोरी येथे साजरी करीत आहोत। त्यानिमित्त मी तुम्हाला स्वामी शारदानंद यांच्या काही गोष्टी सांगणार आहे। स्वामी शारदानंद हे रामकृष्ण परमहंस यांच्या अंतरंगी 16 शिष्यांपैकी एक होते। त्यांचा जन्म 23 डिसेंबर 1865 रोजी कलकत्ता येथे झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव होते श्रीयुत गिरीशचंद्र चक्रवर्ती व आईचे नाव होते नीलमणी देवी। स्वामी शारदानंद यांचे पूर्वाश्रमीचे नाव शरदचंद्र चक्रवर्ती होते। बालपणापासूनच शरदचंद्रांचा स्वभाव शांत होता। लहान वयापासूनच दीनदुःखी लोकांसाठी त्यांचे मन व्याकुळ होई। एकदा शेजारच्या घरची एक मोलकरीण कॉलऱ्याने आजारी पडली। कुटुंबातील लोकांना रोगाच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी मालकाने त्या बाईला उचलून नेऊन गच्चीवरील एका कोपऱ्यात निष्काळजीपणे टाकून दिले। ही गोष्ट शरदचंद्रांच्या कानावर पडताच त्यांनी तिच्या सेवेची व औषध पाण्याची व्यवस्था केली। परंतु दुर्दैवाने ती बाई वाचली नाही। ती गेली तरी तो निर्दयी शेजारी दहनाची काहीच व्यवस्था करेना। हे पाहून शरदचंद्र यांनी वैष्णव मंडळींना बोलवून आणले व उत्तर क्रियेची सगळी व्यवस्था करून दिली। आता स्वामी शारदानंद यांची एकाग्रतेची गोष्ट। एकदा उद्बोधन कार्यालयामध्ये काही तरुण मंडळी मोठ्याने बोलत आणि हसत खिदळत होते। तेव्हा गोलाबमा काही कामानिमित्ताने तिथे आल्या व त्यांना दटावून म्हणाल्या, धन्य तुमच्या अकलेची। वर माताजी आहेत, खाली शरद लीला प्रसंग लिहित आहे आणि त्यात तुम्ही हा आरडाओरडा करीत आहात। त्यांना हे सांगताना गोलाबमांचा आवाज थोडासा वर चढला। तो शरद महाराजांच्या कानात शिरतात ते म्हणाले, तुम्ही तरी देखील गोलाबमा, मुलं आरडाओरडा करीत आहेत म्हणून तिकडे लक्ष द्यायचे। मी तर शेजारीच बसलो आहे, मी कशाहीकडे लक्ष देत नाही। मला काही ऐकूही येत नाही। मी माझ्या कानांना समजावून दिले आहे की तुम्ही तुमच्या कामाचं सोडून दुसरं काहीही ऐकू नका। माझ्या कानांना तर दुसरं काहीच ऐकू येत नाही। माताजी शारदानंदांबद्दल म्हणत असत की हा माझा वासुकी आहे। 19 ऑगस्ट 1927 रोजी स्वामी शारदानंद महाराज महासमाधीत प्रविष्ट झाले। अशा या ब्रह्मज्ञानी महापुरुषाला मी वंदन करून इथेच थांबते। ओम शांती शांती शांती। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।